वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। अडाण प्रकल्पात 90.46% पाणीसाठा असून पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाचे 5ही गेट 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले आणि त्यामुळे अडाण नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पैठणच्या हर्षी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे हर्षी परिसरातील नदी नाल्यांना पूर आला। पुरामुळे तूर, मका, कापूस आणि सोयाबीन ही पिकं पाण्याखाली गेली आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पावसामुळे दौलताबाद इथल्या आठवडी बाजारात पाणी शिरलं। अचानकपणे जोरदार पाऊस झाल्यामुळे व्यापाऱ्यांची तारंबळ उडाली। बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचल्यामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं। छत्रपती संभाजीनगरच्या लोहगाव इथल्या तांडोळी रोडवरील पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला। डांगे वस्तीवरील रहिवाशांच्या घरात पाणी शिरलंय आणि वस्तीवरील शेती देखील पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान झालं। जायकवाडी धरण साखळीत मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अशातच धरणातून 1,03,372 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। धरणाचे तब्बल 27 दरवाजे उघडण्यात आले आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। परभणी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। दरम्यान पिकांचं नुकसान झाल्यानं भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन इथल्या शनीचं मंदिर पाण्यात गेलेलं आहे। नदीकाठच्या अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला। जालना जिल्ह्यातल्या शहागड परिसरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। जायकवाडी धरण भरलं असून धरणाच्या 18 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सोलापुरात छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळील पुना नाका इथे ओढा ओव्हरफ्लो झाला आणि नाल्याच्या प्रवाहात रिक्षाचालक वाहून गेला। सोलापूर अग्निशामक दलाकडून वाहून गेलेल्या रिक्षाचालकाचा शोध घेतला जातोय। 10-12 दिवस थांबलेल्या पावसाचं पुन्हा धाराशिव जिल्ह्यात आगमन झालं। परतीच्या पावसाने धाराशिव जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणी साचलंय। संपूर्ण सोयाबीन पाण्यात गेल्यानं शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय आणि त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। इरई धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे इरई नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। रहमतनगर आणि सिस्टर कॉलनी भागातल्या काही परिसरात नदीचं पाणी शिरलंय। भंडारा गोंदिया मागील 3 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनाकडून गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 81,224 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला। बीडच्या नवगण राजुरी खरवंडी राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरी नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। पुलाचं काम अपूर्ण असल्यानं पर्यायी रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक थांबली। सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ नाल्याच्या प्रवाहात रिक्षाचालक वाहून गेला। नाल्यावरील पुलावर प्रचंड पाणी वाहत असताना रिक्षाचालकाने पुलावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी रिक्षासह हा व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याला पावसानं झोडपलाय। अशातच पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणारा युवक थोडक्यात बचावलाय। युवक स्वतःचे प्राण वाचवतानाचा व्हिडिओ समोर आलाय। गावातील युवकांनी तत्परता दाखवल्यामुळे युवकाचा जीव वाचला। लातूर शहर आणि परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढलं। अनेक लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील ज्ञानेश्वरवाडी परिसरामध्ये शेतकऱ्यांचा कांदा वाहून गेला। कांदा वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। धाराशिवच्या कळंब तालुक्यात तुफान पाऊस कोसळलाय। तेरणा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। तेरणा नदीवरील पूल पाण्यात बुडालेला आहे आणि त्यामुळे लातूर बार्शी रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला। पंढरपुरात पावसाने दमदार हजेरी लावली। पावसानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांची तारंबळ उडाली। पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या औंध मार्गे जोडणाऱ्या रस्त्यावर असलेल्या उड्डाणपुलाचं काम संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या उड्डाणपुलाचं काम ऑगस्टमध्ये संपणं अपेक्षित होतं, पण अजूनही या उड्डाणपुलाचं काम झालेलं नाही। साताऱ्यात एका आईने 4 बाळांना जन्म दिला। आश्चर्याची बाब म्हणजे याच मातेने 5 वर्षांपूर्वी 3 बाळांना जन्म दिला। त्यामुळे या एका मातेच्या कुशीत आता 7 बाळं विसवणार आहेत। ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून
आई आणि सर्व बाळ ठणठणीत आहेत. जळगावच्या चोपडा शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली. गेल्या महिनाभरामध्ये 100हून अधिक नागरिकांना कुत्रा चावल्याचं निदर्शनास आलंय. जालन्यात अपंग महिलेच्या फाईलवर सही करण्यासाठी तलाठ्याने चक्क हॉटेलवरील बिअरचं बिल भरण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. अंगतराव वीर असं मध्यदुंद तलाठ्याचं नाव असून तो भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठाळा इथे तलाठी आहे. हिंगोली जिल्ह्यात आयोजित लोकन्यायालयांमध्ये तडजोडी आधारे 13 कोटी 35 लाख रुपयांची 698 प्रकरणं जी ती निकाली काढण्यात आलेली आहेत. आणि या लोकन्यायालयांमध्ये रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना धनादेश सुपूर्द करण्यात आले. नाशिकच्या लवटेनगर परिसरात बिल्डिंगमध्ये बिबट्या आला. रहिवाशी पार्किंगमध्ये आल्यावर समोरच बिबट्या दिसल्यानं त्यांची भंभीरी उडाली. वनविभागाने बिबट्याला तात्काळ पकडण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा संचार वाढल्यानं नाशिकमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी नागपुरात क्रिकेटप्रेमींकडून हनुमान मंदिरात होम हवन करण्यात आलं. दुबईच्या स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यापूर्वी चाहत्यांनी भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना केली. एसटीच्या आरक्षणासाठी बंजारा समाजापाठोपाठ वंजारी समाज आक्रमक झालाय. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून एसटी प्रवर्गात समावेश करा अशी मागणी ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात भात पिकावर तुडतुडे, चिकटा, करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. मात्र आता हातातोंडाशी आलेलं पीक करपा रोगामुळे नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचं काम सध्या सुरू आहे. गणेश उत्सवात पाऊस झाल्यानं याच खड्ड्यातून मुंबईकर कोकणवासियांना प्रवास करावा लागला होता. मात्र मागील आठवड्याभरापासून पावसाने जिल्ह्यात बऱ्यापैकी विश्रांती घेतल्यानं महामार्ग ठेकेदार कंपनीने खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं. देहूरोडमध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे चौकाचं उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पार पडलं. विनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून झालेलं हे सुशोभीकरण कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी भावना बारणे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील पहिल्या शासकीय कार्डियाक कॅथलॅबचं धुळ्यात राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात शासनाच्या सुमारे 18 कोटी रुपयांच्या निधीतून अत्याधुनिक अशी कार्डियाक कॅथलॅब उभारण्यात आली. सिन्नरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. 1.5 वर्षीय चिमुकल्यावर हल्ला केल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. तातडीनं बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली. आदिवासींच्या हक्कांसाठी शहापूर ते मुंबई मंत्रालय असा लॉंग मार्च काढण्यात आलाय. आंदोलनाद्वारे सरकारकडे एकूण 19 महत्त्वाच्या मागण्या सादर केल्या जाणार आहेत. मराठ्यांच्या मुलीबद्दल वक्तव्य केल्यानंतर लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मराठा संघटना आक्रमक झाली. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात लक्ष्मण हाके यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. लक्ष्मण हाके यांच्या फोटोला जोडे मारू आंदोलन करण्यात आलं. किवडेतील पर्ल इमारतीच्या 100हून अधिक सदनिका धारकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. विकासकाने 2012 पूर्वी इमारत उभारताना 12 मीटरचा डीपी रस्ता विकसित करण्याचं आश्वासन दिलं, पण गेल्या 12 ते 13 वर्षात तो रस्ता केवळ कागदावरच राहिला आणि या विरोधात स्थानिक रहिवाशांनी रास्ता रोको आंदोलन केलं. येत्या जानेवारी महिन्यात साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड झालेली आहे. पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत राडा झालाय. संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये व्यासपीठावरच बाचाबाचीसह धक्काबुक्की झाली. रेल्वेमध्ये एका माथेफिरूने रेल्वेत धुमाकूळ घातला. यावेळी महिलांना हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केल्यानंतरही मदत मिळाली नसल्याचं समोर आलं आणि यामुळे रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. नवी मुंबईमधील विमानतळाला स्वर्गीय दिवा पाटील यांचं नाव देण्यासाठी केंद्र सरकारचं लक्ष वेधण्याकरता मानवंदना कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं. 2000 कारसह हजारो समर्थक सहभागी होऊन स्वर्गीय दिवा पाटलांना मानवंदना देणार आहेत. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरनं शिवसेना उभाटा पक्षाकडून केंद्र सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आलं. अकोल्यातील धिंगरा चौकात शिवसेना उभाटाच्या महिला आघाडीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तान मॅचच्या विरोधात पंढरपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणांनी शिवसैनिकांनी पंढरपूर दणाणून सोडलं। भारत पाक सामना रद्द करण्याची घोषणाबाजीही शिवसैनिकांकडून करण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केलं। पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र शासनाविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। पुण्यात शिवसेना उभाटा महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं। पाकिस्तानसोबत क्रिकेटचा डाव मांडण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला शिवसेनेकडून कडाडून विरोध करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले बापूसाहेब भेगडे हे उद्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत। मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडणार असून यात मोठ्या शक्ती प्रदर्शनाची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नाशिक जिल्ह्यातील विविध दैनिकात देवा तूच सांग अशा आशयाची जाहिरात छापण्यात आली आहे। शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, लाडकी बहीण योजनेवर या जाहिरातीमधून मुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला। भाजपच्या देवाभाऊ कॅम्पेनला देव तूच सांग या कॅम्पेननं आता उत्तर दिलं गेलं।